बंधू भगिनींनो, रात्री 6:30 वाजता मी या ठिकाणी अगोदर दुपारी 2:30 वाजता रांजणगावच्या महागणपतीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर 5:30-6च्या वेळेस मी ओझर येथे विघ्नहाराचं दर्शन घेतलं आणि संध्याकाळी इकडे येताना थोडासा उशीर झाला आणि त्यामुळे पाठीमागे जे असलेलं लेण्याद्रीचं मंदिर आहे ते बंद झालं होतं। पण त्यावेळी मी रात्री मग या ठिकाणी यात्री निवास आहे संस्थांच्या माध्यमातून चालवलं जाणारं त्या ठिकाणी मी मुक्काम केला। अतिशय चांगली सुविधा त्या ठिकाणी आपल्याला मिळते। म्हणजे ज्यावेळेस तुम्ही लेण्याद्रीला याल आणि मुक्कामाची थांबणार असाल त्यावेळेस तुम्ही यात्री निवासमध्ये थांबू शकता। तर बंधू भगिनींनो, काल अष्टविनायकाची ट्रिप आम्ही 8:30 वाजता पाथर्डीवरून सुरू केलेली आहे। नाथकृपा ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून आम्ही प्रवास करत आहोत आणि आमच्याबरोबर पहा बहुतांशी शिक्षक वृंद आहे की ते अष्टविनायक यात्रेसाठी आलेले आहेत। आपण पाहू शकता आमच्या गाववाले काही सहकारी आता थोड्याच वेळात जे मंदिर 7 वाजता चालू होणार आहे त्यासाठी दर्शनासाठी ते जात आहेत। रात्री ज्या यात्रे निवासामध्ये मी थांबलो होतो संस्थांच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या त्यापासून एक मंदिराचा जो गेट आहे ते अंतर आहे 300 मीटर। तर सकाळी सकाळी तुम्ही या ठिकाणी आला असाल तर सहज चालत गेटपर्यंत येऊ शकता। गेटमध्ये आपल्याला दर्शन पास घ्यावा लागतो आणि पास घेऊन दर्शनाला जावं लागतं। माझ्या पाठीमागं आपण पाहू शकता लेण्याद्री गणपतीच्या ज्या लेण्या की जे वेरूळ अजिंठा याची काहीशी आपल्याला आठवण होते। आपल्याला सकाळचे 6:30 वाजलेत आणि जे मंदिर आहे त्याचा प्रवेश 7 वाजता सुरू होतो। काही भाविक आपल्याला गेटच्या समोर बसलेले दिसतात आणि अगदी सुरुवातीला गेटच्या अगोदर वेगवेगळ्या प्रकारचे जे या ठिकाणी स्टोअर्स आहेत फुलांचे असतील त्याचप्रमाणे प्रसादाचे सकाळी सकाळी आपल्याला या ठिकाणी उघडलेले दिसत आहेत। मित्रांनो, आता 7 वाजता मंदिराचं जे मुख्य गेट आहे ते उघडलेलं आहे आणि या ठिकाणाहून दगडी 340 ते 350 पायऱ्या आहेत त्या चढून मंदिराकडं दर्शनासाठी जावं लागतं। आणि या ठिकाणी जे वृद्ध श्रद्धाळू असतील किंवा लहान मुले असतील त्यांच्यासाठी डोलीची व्यवस्था आहे। डोलीचा चार्ज आहे 1000 रुपये। त्याचप्रमाणे तुम्ही अगदी 7:30च्या अगोदर या ठिकाणी आले तर तुम्हाला फ्री प्रवेश आत मिळतो आणि 7:30च्या नंतर गेल्यावर मंदिरात जायचं असेल तर 25 रुपये भारतीयासाठी आणि फॉरेनर जे टुरिस्ट आहेत त्यांच्यासाठी 300 रुपये चार्ज आहे। चला आता आपल्याला पायऱ्या चढून मंदिरात जायचं आहे। ते 350 दगडी पायऱ्या चढून जे लेण्याद्री गणपतीचं मंदिर आहे त्या मंदिराच्या अगदी मी समोर आलेलो आहे। माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता 7 नंबरची जी लेणी आहे त्यामध्ये लेण्याद्री गणपतीचं मंदिर आहे। 7 नंबरची जी लेणी आहे त्या लेणीमध्ये जे बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जात आहोत आणि सकाळची आरती सुद्धा आता या ठिकाणी चालू असलेले आपल्याला दिसते। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। तर मित्रांनो, लेण्याद्री या ठिकाणी असलेल्या गिरिजात्मक या अष्टविनायकापैकी 6व्या गणपतीचं दर्शन मी आता घेतलंय आणि सकाळी सकाळी या ठिकाणी जी आरती असते त्या आरतीमध्ये सुद्धा मला सहभागी होण्याचं भाग्य लाभलं। या ठिकाणी जे भक्तगण आहेत ते आपल्याला दिसत आहेत आणि माझ्या पाठीमागं गिरिजात्मक गणपती भगवानची मूर्ती। पुन्हा एकदा आता दर्शन घेऊन मला आनंद वाटलाय।
हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया। मित्रांनो, या लेण्याद्री गणपती जे मंदिर आहे त्या ठिकाणी 28 वेगवेगळ्या प्रकारच्या लेण्या आहेत। पाहू शकता दगडामध्ये पूर्ण कोरलेलं काम आहे आणि या ठिकाणी आल्यावर आपल्याला संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ किंवा अजिंठा त्या ठिकाणाची आठवण आल्याशिवाय राहत नाही। गिरिजा म्हणजे माता पार्वती आणि आत्मज म्हणजे मुलगा शिव भगवान आणि पार्वतीचा मुलगा गणेश गिरिजात्मक। या ठिकाणी आपण लेण्याद्री येथील मंदिरात जाऊन दर्शन घेतलेलं आहे आणि सकाळी सकाळी दर्शन घेतल्यामुळं अतिशय बरं वाटलं। सकाळी असो संध्याकाळी असो मंदिरात गेल्याच्या नंतर आनंदच मिळतो। तर आज सकाळी या ठिकाणी 7 वाजता मंदिरात जाऊन लेण्याद्री गणपतीचं दर्शन मी घेतलेलं आहे। अष्टविनायकामधील जे महाराष्ट्रामध्ये 8 गणपती मंदिर आहेत त्यातलं हे 6व्या नंबरचं गणपती आहे। तर माझ्या पाठीमागं तुम्ही लोकेशन पाहू शकता। आणि आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला त्याबद्दल कमेंट अवश्य करा, लाईक करा आणि आमचा गुरुजीज ब्लॉग यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, कारण यापुढे जे येणारे व्हिडिओ आहेत ते आपणास सहज उपलब्ध होतील।